तर हे जे फणस आहेत ना ते कधीही पिकू शकतात. आता याची दातं बघू शकता, जसं हा जून होतोय ना तशी जी दातं आहेत अशी पसरत चाललेली आहेत. आणि बघा किती मोठे झाले ते, बघा 2 आहेत आणि नंतर मग साईडने जे दिसतात ना ते आता नुकतेच पडलेले आहेत. हा बघा इथे पण एक आहे, पण हे आता काही दिवसांनी चांगले पिकतील, म्हणजे पुढच्या महिन्यात वगैरे पिकतील. प्लस तिकडे पण बघा पडलेले आहेत. तर हे तुम्ही आधी बघितले असाल, नुकतेच मी जेव्हा हे लागले होते नुकत्याच कोवऱ्या आल्या होत्या, म्हणजे एक जानेवारीमध्येच कोवऱ्या आल्या होत्या. आणि आता हे फणस बघा केवढे मोठे झाले. सो हा बारका फणस आहे आणि मस्त मोठा झाला आहे बघा. दातं बघा, जसं हा जून होतो ना तसे दातं अशी पसरत जातात आणि नंतर मग फणस पिकतो. हा पुढच्या महिन्यात वगैरे पिकेल. आता हा महिना पूर्ण जाईल याच्यावरती. पुढच्या महिन्यात मस्तपैकी आता आतमध्ये गरे बऱ्यापैकी तयार झाले असतील, पण अजून कोवळे असतील. पुढच्या महिन्यापर्यंत एकदम प्रॉपर पिकतील, कारण की बारका फणस आहे हा, दरवर्षी लवकर पिकते बघा. नंतर मग असं ठोकून वगैरे बघतात. तर असे हे जून आता होत येत आहेत फणस. बघा किती दिसायला पण मस्त दिसतात बघा. हा पण एक इकडे आहे. तर आता माकड ह्याला काही करू शकत नाहीत. जेव्हा ह्या नुसत्या कोवऱ्या असतात ना तेव्हा माकड खाण्याची शक्यता जास्ती असते, कारण की बुचकारतात वगैरे किंवा छोट्या असतात तेव्हा काढून खातात. तर आता काय काय वगैरे नंतर पण लागतं ते बघा पाटून वगैरे, ह्यांना टाईम आहे. पण हे जे 2 आहेत ना ते लवकर होतील, कारण की हे एकसाथ होते त्याच्यामुळे. तर हे बघा मस्त झाले आहेत एकदम तयार. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.